राज्यात सध्या हिंदी सक्तीचा मुद्दा गाजतोय. मराठी शाळा असतील किंवा मराठी भाषेसंदर्भात वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते राज्यात सध्या चर्चेत आहेत आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत दीपक पवार सर आहेत, अभिनेत्री चिन्मयी सुमित आहेत, त्याचसोबत सामाजिक कार्यकर्त्या राऊत मॅडम आहेत. त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहे. महत्त्वाचा मुद्दा सध्या एक आहे. यावेळी मी माहीममधील एक महानगरपालिकेची शाळा आहे त्या ठिकाणी उभा आहे. नेमका इथला मुद्दा काय हे जाणून घेणार माझ्यासोबत राऊत मॅडम आहेत. मॅडम, या शाळेमध्ये आपण आहोत, काय नेमकं या शाळेचा विषय, त्याविषयी पहिल्यांदा काय सांगा. ही शाळा बघायला ह्या शाळेचं रिनोव्हेशन जे आहे ना ते एक 7-8 वर्ष पूर्वी झालेलं आहे. आणि याच्या आधी 4 वर्षापूर्वी दत्त मंदिर रोडवरची शाळा पाडून ठेवलेली आहे, मोरी रोडची. आणि त्याला शिक्षक संघटनेने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की इथे शाळाच बांधली पाहिजे. पण मात्र त्याच्यावरती कुठलीही पुनर्बांधणी न करता ही शाळा पाडण्याचा घाट तयार केला गेला आहे. त्याच्यासाठी याने डिसेंबरमध्ये एक ऑडिट बनवलं गेलं आणि स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये हिला C1 कॅटेगरीमध्ये टाकलं गेलं आहे. आणि तो जेव्हा मी आर्किटेक्टना दाखवते, हे पण आम्हाला प्रसारमाध्यमातून कळलं, ह्याची जेव्हा बुणबुण कळली की ही शाळा आता बंद केली जाणार आहे, तेव्हा मी पालकांना जागृत केलं आणि शेकडो साक्षऱ्यांच्यासह गगराणीनं पत्र दिलं. प्रत्यक्ष भेटले तेव्हा गगराणी म्हणाली, अरे नाही, ह्या शाळा आणि या सगळ्या गोष्टी वाचल्या पाहिजेत. पण प्रत्यक्ष कुठे आता असं दिसत नाही. आता ही शाळा पूर्णतः बंद केली आहे. प्रत्यक्ष गोष्ट म्हणजे नियमानुसार इथे कुठलं काम झालेलं नाही आहे. इथे कुठली ना नोटीस लावली गेली आहे ना. तुम्ही जर स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट जर तयार केला गेला तर हा इथे नोटीस बोर्डवरती लावला का गेला नाही. इथे जेव्हा शिक्षकांशी भेटायला आले तेव्हा शिक्षक गप्प राहतात, ते बोलत नाही आहेत, ते अगतिक आहेत. आणि पालकांना काही न सांगता ही शाळा फक्त तोंडी सांगतात की इथे आता प्रवेश नसणार आणि ही शाळा बंद केली गेली. आता तुम्ही या सगळा आक्षेप घेतला किंवा सह्यांची मोहीम घेतली, त्यानंतर तुम्हाला आता काय उत्तर मिळतंय? अजूनही उत्तर आलेलं नाही. महापालिकेने आत्तापर्यंत अजूनही उत्तर दिलेलं नाही. आता मात्र इथे माझी विद्यार्थ्यांची संघटना, शिक्षक संघटना, नागरिक, स्थानिक सगळेजण एकत्र येऊन ही शाळा बंद करू नये याच्यासाठी जर महापालिकेने तयारी दाखवली नाही तर आंदोलन मोठं होईल. बरं, चिन्मयताई, यापूर्वी देखील अशा पद्धतीच्या शाळांचा मुद्दा जो आहे तो समोर आलेला आहे. एक एक करून शाळा बंद पडतात आहे. आता पुन्हा हा एक नवीन मुद्दा आलेला आहे. कसं या सगळ्याकडे बघताय? खरं तर ना, मला असं वाटतं की खरंच आपला महाराष्ट्र हा एक प्रयोगशाळा झालेली आहे आता सध्या. आणि जे काय सगळे प्रयोग करायचे त्याच्यासाठी त्यांना शिक्षणच का वेठीला धरायचं हे कळत नाही. म्हणजे आपल्याकडे असा नियम आहे की 3 किलोमीटरवरती एक शाळा असली पाहिजे मुलांसाठी, कारण शिक्षण हा मुलांचा मूलभूत अधिकार आहे. पण मुंबई सोडता बाकीचा सगळा जो महाराष्ट्र आहे तिथे सुद्धा 5 किलोमीटरवरती पण शाळा नाही आहे. आणि मग त्यांचं असं म्हणणं आहे की मग मराठी शाळांमध्ये मुलं कमी येत आहेत तर समूह शाळा कराव्यात, 4 शाळांची म्हणून एक शाळा करावी आणि तिथे मुलांनी शिकायला यावं. तसं जर करायचं असेल तर त्यांच्या जाण्या येण्याची व्यवस्था करायला पाहिजे. म्हणजे आत्ता इथे सुद्धा हाच मुद्दा आहे की ही शाळा तुम्ही बंद केलीत. आधी छोटानी मार्गावरची शाळा बंद केली, मोरी रोडवरची शाळा बंद झाली. तिकडची मुलं इथे समाविष्ट करून घेतली असतील. हे एक वेळ आपल्याला ठीक वाटतं की इथल्या इथेच आहे तसं बघायला गेलं तर शाळा, ते झालं. पण मग आता ह्या मुलांना जर शाळा नाही, इमारत नाही, तर त्या मुलांनी कुठे शिकायचं? तर मग महानगरपालिकेचेच आणखीन कुठली तरी दूरवरची शाळा त्यांना सजेस्ट केली जाते पालकांना की तुम्ही इकडे या शिकायला, असं उदारपणे सांगितलं जातं. पण महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आपल्या मुलांना पाठवणाऱ्या पालकांचा आर्थिक स्तर हा शाळांच्या बसेस परवडतील किंवा आपलं जे काही परिवहनाच्या ज्या काही आपल्या हे आहेत, ज्या गोष्टी आपल्याला उपलब्ध आहेत त्याची तिकीटं परवडतील का? रोजच्या रोज पास काढणं, हे करणं, ते करणं, किंवा कधी कधी ते जोखमीचंही वाटतं. मुंबईसारख्या शहरात लांबचे प्रवास छोट्या छोट्या मुलांनी करणं, हे जी प्रायमरीची मुलं आहेत, प्राथमिक विभागातली मुलं आहेत, आपण म्हणतो ना घराजवळची शाळा बघू, तर ते त्यांना करता येत नाही. मग तुम्ही त्यांना पर्याय काय देणार? तर तुम्ही ऑनलाईन शिका. शाळा ही पहिली मुलाच्या आयुष्यातली सामाजिक संस्था असते जिथे तो समाजात कसं वागायचं आहे ते तो शिकणार असतो. त्याला मैत्री काय, बंधुभाव काय, टीम स्पिरिट काय, ह्या सगळ्या गोष्टी त्याला इथे कळणार असतात. ते मैदान नाही, ती क्रीडा नाही, तो वर्ग नाही, ती मैत्री नाही, मुलांचा सहवास नाही, शिक्षकांशी मैत्री नाही. अशा वातावरणात त्या मुलांनी, म्हणजे कोविडच्या काळात, आणि सगळेजण म्हणतात की कोविडच्या काळात नाही का आपण असे शिकलो, पण आत्ता तुमच्याच टीममधले एक जण म्हणाले मगाशी की ती आपत्कालीन परिस्थिती होती ती, म्हणून ते केलं होतं.
ते आता सरसकटच तुम्ही ह्या मुलांना जी अत्यंत त्यांची जी वाढण्याची घडण्याची जी वर्ष आहेत त्याच्यामध्ये तुम्ही त्यांच्याकडून हा अधिकार हिरावून घेताय, हे खूप वाईट आहे. बरं दीपक सर, काय झालं पाहिजे समाज म्हणून, व्यवस्था म्हणून, किंवा ह्या शाळा वाचवण्याच्या दृष्टीने आता नेमकं काय झालं पाहिजे? एक असं आहे बघा की सर्वसाधारणपणे सरकार किंवा महानगरपालिका किंवा आपले प्रशासक काय म्हणतात की या शाळांमध्ये मुलं येतच नाहीत म्हणून शाळा बंद पडायला लागल्या. पण शाळांमध्ये मुलं येऊच नयेत अशा प्रकारचा प्रयत्न, म्हणजे तुम्ही या शाळेत जरी जाऊन आता पाहिलं तर ही शाळा, आता तुमच्या कॅमेरामॅननं तिचे फोटो घेतले, ह्या शाळेला ही पडेल असं वाटण्याजोगी शाळा नाही, पण ही शाळा पडावी असं कोणाला तरी वाटतं आहे. आणि ते पडावं असं वाटणारे लोक कोण आहेत? तर ज्यांचे आर्थिक हितसंबंध ह्याच्यामध्ये गुंतलेले असतील आणि एका मोक्याच्या जागी मराठी माध्यमाची किंवा प्रादेशिक माध्यमांची शाळा चालवणं हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे असं मानणारे जे लोक आहेत ना, त्याच लोकांना ही शाळा इथे नको असेल. आता चिन्मयी त्यांनी सांगितलं तसं तर या शाळांमध्ये फक्त मराठी माध्यम किंवा गुजराती कन्नड माध्यमाच्या शाळा चालायच्या असं नाही. आविष्कारसारखी नाट्य चळवळ या परिसरामधनं वाढली. म्हणजे तुम्ही जेव्हा अशा शाळा बंद करता त्यावेळेला मराठी समाजाला सशक्त करणारी एखादी नाट्य चळवळ पण तुम्ही बंद पाडता. आणि हे बंद करताना इथल्या लोकप्रतिनिधींना काय वाटतं? आता इथे राऊत मॅडम लोकांना सोबत घेऊन भांडतायत. इथे माझी विद्यार्थी बोलतील, शिक्षक कमी का बोलतील? कारण शिक्षकांना स्वाभाविकपणे नोकरीची भीती आहे, त्यांच्यावर दडपण आहे, कुणीतरी कदाचित मेमो काढेल, इतर प्रकारची चिंता त्यांना असेल. पण अशा प्रकारच्या भीतीग्रस्त वातावरणामध्ये तुम्ही पालकांना, मुलांना, शिक्षकांना घालणं हेच अशैक्षणिक नाही आहे का? आणि त्यामुळे शाळा बंद, आता ही शाळा जर तुम्ही बघितलीत तर या शाळेला पुढचे किमान 10 वर्ष काही होणार नाही. आणि जर पुढची 10 वर्ष काही होणार नसेल तर आत्ता पहिलीत आलेलं मूल 10वीत निघून जाईल. आणि दरम्यान तुम्ही जी शाळा बांधकामाला काढलेली आहे ती शाळा तुम्ही मोठी बांधून घ्या, मग तुम्हाला. आणि शाही भूखंड शाळांचे आहेत. तुम्ही मुळात घेताना भूखंड जर शाळांसाठी, प्रादेशिक भाषेतल्या, मातृभाषेतल्या शिक्षणासाठी घेतले असतील तर उद्या तुम्ही इथं ICSE CBSEची दुकानं टाकाल, उद्या तुम्ही इथं कॉन्व्हेंटच्या शाळा उभाराल आणि त्यातून पैसेची दुकानदारी कराल. तर मातृभाषेतनं शिक्षणासाठी जर सरकारनं एकेकाळी ह्या जागा मोफत दिलेल्या आहेत तर ते कसं थांबवून चालेल? तर असं मला दिसतं की आत्ताचं जे आपलं सरकार आहे किंवा एकूणच आपली जी सगळी सरकार आहेत, या सरकारांच्या अजेंड्यावर मातृभाषेतलं शिक्षण हा प्राधान्यक्रमातला शेवटचा मुद्दा आहे. आणि त्यामुळे जर कोणी परस्पर शाळा बंद पाडत असेल तर त्याच्याकडे कानाडोळा करून सुद्धा ती कृती पुढे नेता येऊ शकते. याचं ही माहीमची शाळा उत्तम उदाहरण आहे. आता राऊत मॅडमनी सांगितलं तसं त्यांच्या पातळीवर जे काही प्रयत्न करत आहेत ते त्यांनी कष्ट करून झालेत. आता मला वाटतं की आमच्यासारखे संस्था चालवणारे जे काम करणारे लोक आहेत आणि इतरही महाराष्ट्रातले लोक आहेत, इथे माहीमपासून दगड 2 बाजूला टाकले तर एका बाजूला एका मराठीवादी पक्षाचं कार्यालय आहे, दुसऱ्या बाजूला दुसऱ्या मराठीवादी पक्षाचं कार्यालय आहे. आणि फक्त त्यांचीच ती जबाबदारी असं नाही, इथून 4 किलोमीटरवर टिळक भवन पण आहे, भारतीय जनता पक्षाचं कार्यालय पण आहे. हे सगळे जर महाराष्ट्रातले मराठी माणसांचे पक्ष असतील तर इथली महानगरपालिकेची एक सशक्त शाळा कोणाचे तरी आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी बंद का पाडली जात असेल? आणि इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांची सुद्धा ही नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी ह्या बाबतीमध्ये लक्ष घातलं पाहिजे. सर, जसा हा शाळेचा मुद्दा आहे तसाच हिंदी सक्तीच्या विरोधात आपण एक लढा उभारला, त्याला यश देखील मिळालं. मात्र आता मुख्यमंत्री एक माहिती देतात आहे, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही त्रिभाषा सूत्र कुठल्याही परिस्थितीत लागूच करणार. कसं आपण याकडे? काल मी आणि चिन्मयी सुमित आम्ही एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये चर्चेसाठी सहभागी झालेलो होतो. आणि त्यावेळेला आम्हाला एक प्रश्न असा विचारला गेला की शासनाने 2 शासन निर्णय रद्द केले, मग तरीसुद्धा तुम्ही आंदोलन का चालू ठेवताय? त्यावेळेला त्यांना आम्ही असं म्हटलं होतं की शासनाने शासन निर्णय मागे घेतले, 2 पावलं सरकार मागे गेलं, कारण 4 पावलं सरकारला पुढे जायचं आहे. मला असं वाटतं की आमच्या दोघांमध्ये द्रष्टेपण आहे की अर्ध्या तासातच मुख्यमंत्र्यांनी आमच्या दोघांचं बोलणं खरं ठरवलं. आणि ते असं म्हणाले की आणि तुम्ही जर ते 2 मिनिटाची क्लिप पाहिलीत मुख्यमंत्र्यांची तर त्यांच्या देहबोलीमध्ये एवढा दर्प आहे, त्यांच्या देहबोलीमध्ये एवढा अहंकार आहे की काहीही झालं तरी आम्ही त्रिभाषा सूत्र आणणारच आहोत असं ते म्हणतात. आणि इंग्रजीसाठी पायघड्या टाकणाऱ्या लोकांना भारतीय भाषा का नको आहे असं ते आम्हाला विचारतात. अत्यंत नम्रपणे मी त्यांना सांगतो की इंग्रजीसाठी पायघड्या घालणाऱ्यांची चौकशी करताना त्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या घरात पाहिलं पाहिजे. त्यांच्याच घरामध्ये त्यांची कन्या ICSE बोर्डाच्या शाळेमध्ये शिकली आहे, आमची सगळ्यांची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकली आहेत. त्यामुळे आम्ही कोणीही इंग्रजीसाठी, इतर भाषा
भाषांसाठी पायघड्या घातल्या नाहीत. आम्ही एकाच भाषेसाठी पायघड्या घातल्यात आणि ती मराठी भाषा आहे, कारण ती या राज्याची भाषा आहे. आता मुख्यमंत्री काल असं म्हणाले, आज उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना हिंदी सक्ती विरोधातलं एक पुस्तक ज्यावेळेला भेट दिलं त्यावेळेला ते असं म्हणाले की ही पुस्तिका तुम्ही नरेंद्र जाधवांनाही द्या. तर राज्याचे मुख्यमंत्री जर काल असं म्हणाले असतील की त्रिभाषा सक्ती करायचीच आहे, तर नरेंद्र जाधवांना ते पुस्तक वाचून तरी काही उपयोग होईल का आणि आमच्यासारख्यांशी बोलून तरी काही उपयोग होईल का, याच्याबद्दल मला शंका आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी केलेली नेत्रपल्लवी हा जर नरेंद्र जाधवांसाठीचा मेसेज असेल तर त्यांना काही न करताच तिसऱ्या भाषेची सक्ती करणं हे अनिवार्यपणे करावं लागणार आहे. पण मी एवढंच तुम्हाला सांगतो कार्यकर्ता म्हणून, सरकारने त्यांच्या हातात असलेली सगळी ताकद वापरावी, आम्ही आमच्या हातामध्ये असलेली सगळी सदिच्छा आणि मराठी समाजाचा चांगुलपणा वापरू आणि कोणत्याही परिस्थितीत प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी किंवा तिसऱ्या भाषेची सक्ती होणार नाही हे आम्ही ठामपणाने महाराष्ट्र सरकारकडनं ठोकून वाजवून घेऊ, तुमच्याकडे कितीही राक्षसी बहुमत असलं तरी. बरं, चिन्मयी ताई, हाच प्रश्न तुम्हाला आहे. मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं आहे कसं आपण याकडे बघता, कारण गेल्या अनेक दिवसापासून आपणही या लढ्यात आहात आणि सतत कार्यरत आहात, कसं बघता याकडे? नाही, एकतर मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांना आपलं जे राज्य शिक्षण आहे, SSC बोर्ड जे आहे, ते कुठल्या पद्धतीने चालतं ह्याची एक पत्रिका कोणीतरी नेऊन द्यायला पाहिजे. कारण आपल्याकडे त्रिभाषा सूत्र आहेच, आम्ही हिंदी शिकलोच की 5वी पासून. तर ते आज म्हणालेत की कुठल्या इयत्तेपासून ते आम्ही ठरवू, कदाचित ते 5वी पासून करू. तर ते 5वी पासून आहे अस्तित्वात आत्ताच, हे सुद्धा ज्यांना माहिती नाही त्यांनी हे अशा पद्धतीचं वक्तव्य करावं. इतक्या जबाबदार पदावरच्या माणसाने इतकं बेजबाबदारपणे काहीतरी बोलावं, हेच फार आश्चर्यजनक आहे, हास्यास्पद आहे. पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने, म्हणजे कधी कधी असं आपण इष्टापत्ती असा एक मराठीत शब्द आहे, त्यांना तो माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण असं आहे की खरंच म्हणजे मगाशी आपण बोललो ना आपत्कालीन परिस्थिती, तर तशी आहेच आपल्यावरती. कारण लोकशाहीवरतीच आपत्ती आलेली आहे सध्या जी आलेली आहे ती. त्यांना जनमताचा रेटा कळत नाही, त्यांनी असं ठरवलंय की त्यांनी झोपेचं सोंग घेतलंय. तर आता असं आहे की असं म्हणायचे पूर्वी की झोपलेल्याला जागं करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करता येत नाही. तर जसं सर म्हणाले आता, तशीच आम्ही ती सदिच्छा वापरणार होतो यंदा. कारण खरंच इतक्या एक गठ्ठ्यानी आमच्या मागे पण माणसं, आता जितके दिवस आम्ही मराठी शाळांसाठी काम करतोय, आम्ही दरवाजे ठोठवून कंटाळलो होतो. आज उलट परिस्थिती आहे की लोक आमच्याकडे येत आहेत की आम्ही ही संघटना तयार केली, तुम्ही या, बोला आणि पुढचं आंदोलन कसं करायचं ते सांगा. अशा पद्धतीचं वातावरण या सरकारने निर्माण केलं इकडे, ह्याच्याबद्दल खरं तर त्यांचे आभार मानले पाहिजेत. ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरचा मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.